हाय, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण काय करणार आहोत, नवीन काय करणार आहोत, किंवा आज दिवसभरात काय चाललंय आपल्याकडे, हे सगळं आम्ही तुम्हाला हळूहळू सांगणार आहोत. आणि आज नवीन काहीतरी रेसिपी करायचं डोक्यात आहे, पण ती आता कितपत सक्सेस होते की नाही, हे सगळं आपण ब्लॉग मध्ये बघूच या. माझं नाव प्राजक्ता आणि ही कोण, ईश्वरी. आणि ती चालली आता खेळायला, म्हणून तिचे चाललेत नखरे. पावडर लावून दे, टिकली लावून दे, कधी केस विंचरून दे. आणि आज बाईंनी बघा नवीन आणलाय होम कंगवा, सारखं घेऊन बसल्यात दिवसभर डीमार्टवरनं आल्यापासून. आणि नखरे चालले, बाई काय ते नखरे, बापरे बापरे. छान होत आहेत पण केस, मस्त वाटत ना. शायनिंग मारायलाच आणलेला आहे, मला माहिती, म्हणून काय रोज तोच नाही वापरायचा आहे. ऍक्च्युअल मध्ये आम्ही जेव्हा गावी जातो तेव्हा काही ना काहीतरी आपल्याला असं एखादी गोष्ट मिळत असते. त्यावेळेला मग आम्ही गावी गेल्यानंतर मागच्या वेळेला एक सिंपल फणस आणलेला होता, आणि फणस आणून आता या गोष्टीला 15 ते 20 दिवस झाले होतील, जास्त झाले असतील. प्राजक्ताने एक गोष्ट केली होती त्यावेळेला, सांदण केलं होतं. आता सांदण हा कोकणातला एक पदार्थ आहे, थोडक्यात फणसाची इडली. त्यानंतर आज 15-20 दिवस होऊन गेलेले आहेत. बाहेर बघू शकता तुम्ही, पावसाचं अजिबात वातावरण नाही, पाऊस अजिबात नाही, ऊन पडलंय. तर आज काय करायचं, संध्याकाळी काय करायचं, असा जेव्हा बेत करला त्यावेळेला मग प्राजक्ताने मला पटकन सांगितलं की आज संध्याकाळी आपण एक रेसिपी करूया जी फणसाशी रिलेटेड आहे, आणि बेसिकली गोड रेसिपी मला मदत होईल यासाठी मी बोलले. दॅट्स इट. सो मग त्याच्यामुळे मग प्राजक्ता असं म्हणाले की आपण आता ही रेसिपी करूया. सो फायनली त्याच्यासाठी आपल्याकडे आहे, हे काय आहे, काय, फणसाचा रस. फणसाचा रस ते आहे. फणसाच्या गऱ्यांमधील आठळ्या काढून त्या मिक्सर, हा जो रस आहे हा बघू शकतो आपण, याला असं थोडंसं पिंच करतो मी, सॉफ्ट आहे. आणि त्याच्यानंतर स्मेल सुद्धा, काहीच स्मेल सुद्धा छान आहे, जबरदस्त आहे. तर आज आपण घरच्या घरी करत आहोत, काय करत आहोत, फणसाचे घारगे. तुम्ही त्याला फणसाच्या पुऱ्या म्हणू शकता, फणसाचे वडे म्हणू शकता. पण हा सगळा जो प्रकार आहे हा गोंधळ गोड असणार आहे, स्वादिष्ट असणार आहे, आमच्या अगदी दिलखुलास आणि गोड नात्याप्रमाणेच तर करायला चालू. आणि बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो ना की काही गोष्टी अशा असतात की सोशल मीडियावर जेव्हा आम्ही काम करतो त्यावेळेला आपण जसे आहोत, बेसिकली जसे आहोत, जे आपलं वय आहे, जे आपला कंडिशन आहे, जशी आपली फायनान्शियल कंडिशन आहे, जसं आपण समाजामध्ये वावरतो तसेच खरोखर आहोत का? किंवा ब्लॉग करताना जशी आमची ओके गॅस गेला, गॅस बरोबर, लायटर लावूया. हा, तर मी गोष्ट करत होतो की जसं आपली मनस्थिती खरंच असते तसंच आपण आपल्या मनातून जसं आहोत तसेच वागतो का, किंवा जसे आम्ही स्क्रीनवर दिसतोय तसेच आम्ही आमच्या मनातून पण आहोत का, याचा ताळमेळ घालणं कुठेतरी महत्वाचं आहे. नाहीतर काळा पडलाय, खालचा पिवळ्याच्या पिवळा आहे. रेसिपी करता करता काही गोष्टी, म्हणजे परवा तर आपण ब्लॉग मध्ये फन केली होती भरपूर, पण नेहमी फन नाही. आज थोडासा सिरियस टॉपिक निघाला की मागच्या वेळेला एका रील स्टारने ईश्वरी चाललेली आहे खेळायला, आल्यानंतर तुझ्यासाठी घेऊ ना, शक्यतो सुरुवातीला नको घेऊस, काढून ठेवूया आणि मग खालचं घेऊया, जो स्वच्छ आणि पांढरा आहे ना, तर पांढरा हा सुद्धा आहे चांगला. पण तर मागच्या वेळेला एका रील स्टारने काय केलं होतं की तिने नको ती गोष्ट केली, समजा सुसाईड केलं. तिच्या वरच्या आयुष्यामध्ये, स्क्रीनच्या आयुष्यामध्ये ती अत्यंत सुखी दिसत होती, पण ज्या वेळेला ही गोष्ट समोर आली तेव्हा अनेकांना धक्का बसला आणि अनेक जग हळहळलं. आणि ते ही सगळ्या गोष्टी काही दिवसापुरत्या असतात. आपण स्वतःला चांगलं ठेवणं, सुस्थितीत ठेवणं. ओके, खूप छान आहे, खूप छान आहे. हा बघ म्हणू, छान छान आहे तसं ते तसं. खातेस मग मदत करायला कोण येणार मला इथे, खेळायला चाललीस ती लगेच, खायला येशील ना, खायला. कळलं तुम्हाला की खरंच तसे आहोत का, त्याची जजमेंट तुम्हीच आम्हाला सांगा की खरंच तुम्ही तसे आहात नाही आहात. आणि निगेटिव्हिटी तर प्रत्येक वेळेला असते आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये.
ही खास. क्रिएटिव्हिटी तर खूप असते आमच्या प्रत्येकाच्या. असं नाहीये की आम्ही ऑल टाइम जेव्हा तुम्ही स्क्रीनवर असेल हो, एक मिनिट थांब. किंवा आम्ही स्क्रीनवर नसेल त्या दोन्ही वेळेला आम्ही पॉझिटिव्ह असतो असं काहीच नाहीये. मस्त ते. कधीतरी आम्हाला निगेटिव्हिटी पण असते, पण ती ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हो, हो. कारण त्याचे भरपूर होतील बाबा. होऊ दे ना, करून बघूया कसं काय काय होतं. बंद करू बाई नाही, कारण तसं अजून- नाही, नाही अजून- तर मग हे केले असते परत का? सेकंड टाइम सांदण्याचं. पण मग ते दोन दिवस राहतील का हे? काय नाही प्रॉब्लेम, हो सहज राहील. 2 दिवस जर राहणार हम्म. असेल तर हरकत नाही, मग 2-3 दिवस आपण खात राहू ते. आणि तुला द्यायला गेला पण मी आवडतं इतके ना. खात नाही हा. हा. मी द्यायला एक-दोन- गेला. हा, द्यायला गेला पण होऊ शकतं. हा मग राहू दे, होऊ दे. ठीक आहे, किती होतील ते पण बघूया. इतकं हे, बरेच होतील. गऱ्यांचं काय आहे, सारण आहे, नाहीये काय, रस आहे, गर, गर. गर आहे, गऱ्यांचा गर आहे तो. आणि फणसाचा घर आहे. सो आता आपण बघूया पुढची रेसिपी कशी. काही जास्तच बडबडत बसत नाहीये मी, कारण इतकं Video बडबडून खूप बडबडून मोठा आहे. बडबडून व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि रेसिपी राहील. रेसिपी राहील बाजूला, व्हिडिओ होईल मोठा आणि तुम्हाला होईल बोर. आणि हे सगळं टाळण्यासाठी म्हणून आपल्याला या गोष्टी थांबवाव्या लागतात. सोशल मीडियावरती आपण जेव्हा काम करतो त्यावेळेला मग या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने सांभाळाव्या लागतात नाही मंडळी. गं, गंमत केली बाळांनी. तो इसने बेसिकली राइम वर्ड ऐड किया है जो मैं सबके सामने नहीं बोलना चाहता हूँ कि इसमें ऐसा कदाचित बोला. ऐकू पण गेलं असेल. रायमिंग वर्ड तर सगळ्यांना करता येतात. तर हे बघा, आता आपण फणसाचा रस हा गरम करायला ठेवलाय आणि शेजारी आपल्याकडे आपले सहआचारी आपल्याला गुळ चिरून द्यायचं काम करतायत आणि छान असा बारीक गुळ चिरतायत ते. आणि आता हा गुळ पूर्ण चिरून झाला की आपण याच्यात ऍड करणार होतो. एकीकडे संध्याकाळच्या जेवणाची तयारीसाठी मसुराची डाळ आपण शिजायला लावलेली आहे. असं एक एक हळूहळू तयारी चालू आहे संध्याकाळच्या घारग्यांची, फणसाच्या आणि जेवणाची सुद्धा. दोन्ही एकाच ह्याच्यावर लढाई चालू आहे. ते बघा, ती छान चिरतायत बघा गुळ आमच्याकडे. जमतंय म्हणजे हळूहळू शिकवलंय. हे बघा, आता हा गुळ चिरून झालेला आहे. इकडे गुळ चिरायचं काम चालू आहे, हे मी दाखवलंच तुम्हाला. आणि थोडासा गुळ चिरून त्याच्यात ऍड केलाय आणि अजून बाकी चालू आहे. तो झाल्यावर मी तोही ऍड करणार आहे याच्यामध्ये. फणसाच्या आपल्या रसमध्ये आपण गुळ घालून ते चांगलं 1-2-3 मिनिटं गुळ पातळ होईपर्यंत आटवून घेतले. तर हे करता करताच मला आठवण झाली की अजून छान स्वाद येण्यासाठी, चव येण्यासाठी, छान वास येण्यासाठी आपण काय घालू शकतो, तर जायफळ. तर हे काय, मी जायफळ किसायला घेतलंय आणि वेलची पावडर, हे दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये घालायला तयार आहेत. पण वेलची पावडर तयार असल्यामुळे ती मी डायरेक्ट घालणार आहे. आणि आता जायफळ थोडस आपण ह्याच्यात किसून घेऊया. हे खूप नाही किसायचं, कारण जास्त झालं तर त्याचा कडवटपणा येऊ शकतो. त्यामुळे थोडस 2-3-4 वेळा असं किसणीवर. हे बघा, एकदम थोडस घातलंय. वेलची पावडर पण घालूया आपण. वेलची पावडर आपल्याकडे तयार आहे, त्यामुळे ती लगेच पटकन घालता आली. आणि बेसिकली आता समजा कोणी एखादी व्यक्ती आमच्या घरामध्ये आली तर ती दुसऱ्या सेकंदाला आयडेंटिफाय करेल की या घरामध्ये काहीतरी फणसाचं काम चालू आहे, काहीतरी फणसाच्या रिलेटेड एखादा पदार्थ चालू आहे. इतका तो सुगंध, घरभर सुगंध येतोय घरात पूर्णपणे. इतकं त्याला ते घर असं भारवून गेलंय फणसाच्या पदार्थाने. झालेलं आहे बघ. आता गुळ वितळलेला आहे आणि आपल्याला गुळ वितळण्या इतकंच ते गरम करायचं. पण हे काय, आता कुठेही गुळाचा खडा किंवा काहीच दिसत नाही, म्हणजे गुळ वितळलेला आहे आता. आणि छान बघ, इथे उकळी पण आलेली आहे, वाजतंय बघ. हे बघा, हे बघा. येस, होय होय होय. त्यामुळे आपण आता गॅस. आणि बेसिकली असं होतं की आजकालच्या मुलींना, आता मी प्राजक्ताला पण आजकालचीच म्हणेन, मी पण आजकालचाच आहे, पण हल्लीच्या काळामध्ये ना खूप जास्त असं बाहेरून फास्ट फूड वगैरे खाण्याचा ट्रेंड तयार झालाय. बर्गर पिझ्झा किंवा असे नवीन नवीन फूड जॉईंट्स येतात आणि ते आपण खात असतो, ट्राय करत असतो, कोणाला आवडतात आणि रेग्युलरली लोक जातात. पण हे जे जुने काही पदार्थ आहेत ना, जे आपले पारंपरिक आहेत आणि चविष्ट आहेत, हे कोणीच करत नाही. बाहेर जाणार आणि साधारणपणे आपण सँडविचला, आता आम्ही मागच्या वेळेला ब्लॉग पण करत असतो, तुम्हाला सगळंच दाखवत असतो घरामध्ये आम्ही काय काय करतो, काय नाही करत.
नाही आम्ही बाहेरचं खात नाही असं नाही, हम्म. पण एक तर ते रेग्युलर नाही. हम्म. कधीतरी 15 दिवसातनं महिन्यातनं एकदा आम्ही हम्म. असं आउटिंग म्हणून थोडस शनिवार रविवार धरून हम्म. बाहेर थोडस जात असतो. हम्म. अदरवाईज घरात आम्ही सगळं नॉर्मल आमटी भात भाजी पोळी हम्म. हे सगळं जेवण किंवा नवीन नवीन काही पदार्थ असतील ते गावचे जुने पदार्थ हम्म. हे ट्राय करायला मलाही नक्की आवडतं. मला खूप आवडतं. खायला मला इतकं आवडत नाही गोड, हम्म. पण मला करायला आवडतं. बरोबर. आणि हा जो पदार्थ आहे फणसाच्या पुऱ्या किंवा घारगे, फणसाचे घारगे, याला बनायला किती वेळ लागतो साधारणपणे? आता आम्ही 10 अर्धा मिनिटं तरी गेली, याला 10 ते 10 15 मिनिटं गेली. मिनिटं. त्याच्या अगोदर ते सगळ्या प्रोसेसला 10-15 मिनिटं झालेली आहेत. त्याच्यानंतर अजून काय काय ते ऍड केलं जाईल मला माहिती नाहीये, पण याच्यासाठी खूप वेळ लागतो. आणि मग शेवटीला कसं होतं, जाऊ दे ना, मरू देत, इतका वेळ कोण त्याच्यामध्ये करतंय, त्याच्यापेक्षा आपल्याला तोंडाची चवच पूर्ण करायची ना, मग जाऊया कुठल्या तरी एखाद्या बर्गर मिळतो त्या ठिकाणी, काय काय नावं आहेत तिथे जाऊया, तिथे खाऊया, असं होतं. पण या सगळ्यामध्ये काय होतंय, आपले पारंपरिक जे पदार्थ आहेत हे सगळे पारंपरिक पदार्थांकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. आणि तुम्हाला कसं वाटतंय? हे सगळं मिश्रण गार होण्यासाठी, लवकर गार होण्यासाठी मी परातीतच काढून घेतलंय. आणि आता ह्याच्यातच आपण गव्हाचं पीठ, तांदूळाचं पीठ आणि थोडासा रवा घालून मिश्रण मळणार आहोत. आणि छान हे मिश्रण लवकर गार होण्यासाठी मी परातीत काढलंय. का तर पटकन गार झालं तर आपला हात भाजणार नाही मळताना. आणि आता हे थोडंसं गार झालं की मी ह्याच्यातच तांदूळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि रवा घालणार आहे आणि छान असा गोळा तयार करणार आहे. आता आपण ह्याच्यात थोडासा रवा घालूया. तो पण थोडासाच घालायचा आहे. मी ह्या पळीने एक पळी घातली फक्त. तर रव्यानंतर आपण ह्याच्यात थोडस गव्हाचं पीठ घालूया आणि बाकी सगळं तांदूळाचं पीठ. रवा घातला वगैरे ते ह्याच्यात आपण रवा घातलाय थोडासा, 1 चमचाभर. आणि थोडस एक 1 ते 1.5 चमचा, मोठा 1-1.5 चमचा गव्हाचं पीठ घातलंय. आणि आता आपण तांदूळाचं पीठ घालणार. आणि हे काही मोजून घेतलेलं नाहीये मी, कारण त्या फणसाच्या रसामध्ये जेवढं बसेल, बाकी पाणी वगैरे न वापरता त्याच्यात जेवढं बसेल तेवढंच आपल्याला घालायचंय. त्यामुळे आत्ता मी अंदाजे घालते, त्यानंतर लागलं तर आपण ऍड करूया. हे 3-4 चमचे मी घालून घेते, लागलं तर आपण नंतर घालूया. सॉल्ट, मीठ घालूया. जे मिश्रण प्राजक्ताने इथे तयार केलंय ते मिश्रण आपण आता तिला मी एकजीव असं मळून देतो. म्हणजे जेणेकरून तिला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की काही गोष्ट तुम्ही कराल किचन मध्ये, त्याच्यासाठी तुम्ही असं झुकायचं नाही, ना नवऱ्यापुढे झुकायचं ना किचन मध्ये झुकायचं, कोणापुढे झुकायचं नाही असा आमच्या फॅमिली डॉक्टरांनी तिला ऍडवाइस दिलेला आहे. तर मी हे तेवढं तिला काम करून देतो, तिचं ते पीठ मळून देतो आणि नंतर आपण त्या पुऱ्यांकडे जाऊया बेसिकली. आणि थँक्यू व्हेरी मच. मला थँक्यू तुम्हाला सगळ्यांना याच्यासाठी म्हणायचंय की ज्या वेळेला आम्ही व्हिडिओ आमचे रिलीज करतो आणि आम्हाला अनालिटिक्स बघून या गोष्टी कळत असतात की तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात, फक्त थोडं कमेंट करण्याचं प्रमाण थोडं कमी आहे. कारण असं वाटतं ना की कुठे कमेंट लिहत बसा वगैरे वगैरे, तुमची आयडेंटिटी वगैरे त्याच्यामध्ये काही रिव्हील होत नसते. कमेंट ही फक्त प्रेरणा देण्यासाठी आहे. आणि बेसिकली युट्यूबला कळतं, आम्ही नेहमी सांगतो की युट्यूबला कळतं की हा व्हिडिओ थोडा चांगला आहे, एंगेजिंग करण्यासाठी त्याच्यावरती कमेंट करा. आणि हाईप म्हणून एक फंक्शन पण दिलंय कमेंटच्या साईडला, तुम्ही थोडंसं स्क्रोल केलं तर तुम्हाला ते साईडला गेलं दिसून येतं हाईप. आणि ते जे पॉईंट्स असतात ते पॉईंट देखील याच्यासाठी आहेत की युट्यूबला कळण्यासाठी की व्हिडिओ हा प्रेक्षकांना आवडला, तर तेवढं करा. आता हे करून घेते, मळून घेते. आता हे मी त्याला मळून देतो आणि खाऊन पण बघतो, बेसिकली कच्चा असेल तरी पण. ते पहिलं. त्याला तेल लावून घेऊया जरासं, म्हणजे चिकटणार नाही. आणि आता आपण हा गोळा छान याच्यावर ठेवून तापूया. त्याला तेल लावून घेतले आपण आणि हा आता गोळा घेऊन त्याच्यावर असं छान वडा म्हणजेच घारी पुरी थापून घेऊया आपण. हे आता इथे तेल तापत ठेवलंय, तेल तापलं की आपण हे तळायला सोडणार आहोत. ते एकदम पातळ लाटायची नाही, नाहीतर मग फुगत नाही. साधारण हे बघा असं, हे बघा एवढी जाड राहिली पाहिजे ती, तर ती फुगणार, नाही तर फुगणार नाही. आपण टाकल्यावर दाखवूच या. पुरी किंवा घारगा टाकलेला आहे आणि छान असा फुललेला पण आहे. बघा मस्त फुललाय, हे बघा.
आणि आता एक साइडने झाला की आपण त्याला उलटणार आहे. आणि ते एकदम मोठ्या गॅसवर नाही करायचंय आपल्याला, कारण मोठ्या गॅसवर केलं तर लाल होईल पण आतून शिजणार नाही. आणि रवा, कणिक, तांदूळाचं पीठ हे सगळं छान शिजायला हवं. त्यामुळे आपण हे बघा एकदम मीडियम टू लो अशा गॅसवर हे बघा. हा हा एक मेहनत करत होतो ते तुम्ही बघितली. फणसाच्या घाऱ्या किंवा फणसाच्या पुऱ्या तयार करत होतो. त्या इतक्या बनवून तयार झाल्या आणि जसं जसं हे तयार होत होत्या तसं तसं आपण आपले जे शेजारी पाजारी आहेत ज्यांना द्यायचं असतं त्यांना ते देत पण होतो. तर इतक्या राहिलेल्या आहेत या सगळ्या आता आपण एवढ्याच देऊन झालेले आहेत. इतक्याच देऊन झालेल्या आहेत. आता या बाजूला इकडे आपण तूप घेतलंय, पुरी घेतले. ईश्वरी आहे, ईश्वरी जेवते, प्राजक्ता पण जेवते. यांच्या गोड इतकं आवडीचं नाहीये पण माझ्या गोड खूप आवडीचं आहे. तर मी हे आस्वाद घेतोय. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगणार आहात. याच्या पुढे तर प्रत्येक ब्लॉगला तुमची कमेंट असणार आहे असं मी गृहीत धरतो. आणि याचबरोबर या क्षणासोबत हा व्हिडिओ इथे थांबवतो. आशा करतो की तुम्ही सगळे चांगले असाल, छान असाल आणि इतका वेळ तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि आमच्या बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब पण करा. बरोबर, धन्यवाद. असेच फॅमिली कॉन्टेंट आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहोत. धन्यवाद.